इथेनॉलचा कोटा वाढवण्याबाबत केंद्र सरकार हे सकारात्मक आहे. टू द पॉइंट मुलाखतीमध्ये विनय कोरेंनी ही माहिती दिलेली आहे. 2 महिन्यामध्ये इथेनॉल संदर्भात मोठा निर्णय घेतला जाईल. अमित शहांनी शब्द दिल्याचा कोरेंनी दावा केलाय. साखर कारखान्यांना पुरवता येणार नाही इतक्या प्रमाणात इथेनॉलची मागणी वाढवण्याचे सूतोवाच केंद्रीय मंत्री अमित शहांनी केल्याचा दावा माजी मंत्री विनय कोरेंनी केलाय. झी 24 तासच्या टू द पॉइंट विथ कमलेश सुतार या विशेष मुलाखतीमध्ये विनय कोरेंनी ही माहिती दिलेली आहे. साखर उद्योगांसंदर्भात अमित शहांसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचं सांगतानाच वाढत्या इंधन टंचाईवर मात करण्यासाठी केंद्र सरकार इथेनॉलचा वापर वाढवण्याच्या तयारी असल्याची ग्वाही अमित शहांनी दिल्याचं विनय कोरेंनी सांगितलंय. महत्त्वाची मागणी होती की इथेनॉलचा कोटा वाढवून मिळावा. तर त्या बाबतीत सुद्धा केंद्र सरकार म्हणजे आपलं देशातलं जे इंधन आहे त्याला जास्त शक्ती कशी देता येईल ह्या दृष्टीनं काहीतरी मोठे निर्णय करते अशा प्रकारचं सूतोवाच केलं. कदाचित ह्या वॉरच्या सिच्युएशनमध्ये डॉलरची झालेली थोडीशी घसरण असेल किंवा क्रूड ऑइलच्या दरातली अनिश्चितता असेल, ह्या सगळ्याचा जो परिणाम आपल्यावर होतो आहे त्याच्या अनुषंगानं काही मोठे निर्णय केंद्र सरकारमध्ये इंधन टंचाई जी सध्या सुरू आहे त्यामुळं त्यांनी असं सूतोवाच केलं की येणाऱ्या 2 महिन्यात आम्ही अशी काही निर्णय घेतो की तुम्ही पुरवू शकणार नाही. म्हणजे कोटा वाढवून मागण्यापेक्षा आमची मागणी तुम्हाला पुरवता येणार नाही अशा प्रकारचे काही निर्णय आम्ही घेतोय असं एक चांगलं किंवा सकारात्मक इंडस्ट्रीच्या दृष्टीनं वक्तव्य त्या ठिकाणी केलं गेलं.